तुम्ही बघू शकता अशा खूप मस्त अशा ह्या पाकातल्या पुऱ्या ऐनवेळी पटकन आपल्याला करता येतात. मला कळत असेल कशा खुटखुटीत झाल्या आहेत ते. अशी ही मस्त कुरकुरीत लेअरवाली पाकातली पुरी ह्या उरलेल्या गुलाबजामच्या उरलेल्या पाकापासून आपण करू शकतो. छान येण्यासाठी मी याच्यात थोडासा लिंबाचा रस तळलेला आहे आणि नेक्स्ट पुरी तळून होईपर्यंत ही पुरी पाकात राहू द्यायची आपली. अनुपमा स्वादिष्ट पाककृतीमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत. घरी आपण गुलाबजाम आणतो तर गुलाबजाम संपतात आणि पाक मात्र उरतो. तर त्या पाकापासून आज अशी ही छान रेसिपी मी केली आहे. पाकातल्या पुऱ्या प्रथम पाक उकळवून घेतला बऱ्यापैकी, म्हणजे जरा रिड्यूस केला कारण त्याच्यात पाण्याचं प्रमाण खूप असतं. 3-4 चमचे साखर घातली आणि तो जवळजवळ म्हणजे पावपटपेक्षा जास्ती कमी करून घेतला. आणि मग 1 वाटी बारीक रवा आणि 1 वाटी मैदा असं ह्याचं 1 चमचा दही घालून आणि थोडंसं पाणी घालून असं सैलसर असं पीठ बनवून घेतलं, म्हणजे सैल आणि घट्ट असं, आणि थोडासा साठा करून घेतला करंजी आपण करतो तसं. त्याच्या अशा ह्या लाट्या करून त्या अशा ह्या पुऱ्या केलेल्या आहेत. ह्याच्यावर पण अशा प्रकारे हा साठा पसरव. करंजीच्या पाऱ्या आपण करतो तसं आणि त्या या पाकामध्ये सोडून द्यायच्या. तुम्ही बघू शकता अशा खूप मस्त अशा ह्या पाकातल्या पुऱ्या ऐनवेळी पटकन आपल्याला करता येतात. आणि पीठ भिजवून लगेच करायला घेतलेल्या आहेत पुऱ्या. अशा प्रकारे ह्या जाडसर रवा मैद्याच्या पुऱ्या केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता असे त्याला करताना पदर सुटतात जरा. पाहू शकता तुम्ही अशी साठा लावलेले. ही करंजी आणि चिरोट्याची रेसिपी दाखवली, त्यामध्ये जसं साठा लावलेला आहे तसंच इथे कॉर्नफ्लोअर आणि तूप असं घेऊन साठा केलेला आहे. छान येण्यासाठी मी याच्यात थोडासा लिंबाचा रस तळलेला आहे आणि नेक्स्ट पुरी तळून होईपर्यंत ही पुरी पाकात राहू द्यायची आपल्याला. आपल्या अंदाजाने आपण असा हा जरा घट्टसर करून घ्यायचा आहे पाक. खूप छान होतात ह्या पुऱ्या, बघू शकता. अगदी आवाजावरनं तुम्हाला कळेल. खूप कुरकुरीत अशा मस्त खस्ता होतात. अशा प्रकारे आता हा पाक पण व्यवस्थित संपलेला आहे आणि आपल्या पुऱ्या देखील खूप सुंदर अशा ह्या आवाजावरनं तुम्हाला कळत असेल कशा खुटखुटीत झाल्या आहेत ते. अशी ही मस्त कुरकुरीत लेअरवाली पाकातली पुरी ह्या उरलेल्या गुलाबजामच्या उरलेल्या पाकापासून आपण करू शकतो. धन्यवाद.